सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती सातत्याने नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि केंद्र शासन असेल राज्य शासनाच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, गिरीशजी महाजन साहेब, दादाजी भुसे साहेब, उदयजी सामंत साहेब आणि नाशिक महानगरपालिकेचे महापौर असतील, सर्व 122 लोकप्रतिनिधी, प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त आणि सर्व अधिकारी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू असताना एकीकडे नाशिक महानगरपालिकेच्या विकास कामांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं सुरू आहे आणि ह्या अनुषंगाने रस्ते मोठे व्हावे, रस्ते सुरळीत व्हावे, रस्ते अतिक्रमण मुक्त व्हावे, जेणेकरून नाशिकमध्ये सध्या जी काही प्रत्येक रस्त्यावरती आपल्याला वाहतूक कोंडी जी दिसते आहे याची सगळं जर आपण माहिती घेतली तर वाहतूक कोंडी बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण व्याप्त केलेले रस्ते आहेत, त्यामुळे रहदारीला अडथळा होतो। सातत्याने लोकप्रतिनिधी त्यांच्या भागातल्या तक्रारी करत असतात। या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेची गंगापूर रोड सातपूर विभागाच्या माध्यमातून गंगापूर रोड परिसरामध्ये आणि कॉलेज रोड परिसरामध्ये अतिक्रमण मोहीम सुरू असताना असं निदर्शन झालं की अशी ही मोहीम होत असताना काही अतिक्रमण धारकांना पाठीशी घालणं किंवा हे कारवाई कशी होते, काय होते, असा प्रशासनावरती वारंवार त्या ठिकाणी काही लोकप्रतिनिधीच्या सूचना प्रशासनाला, कर्मचाऱ्यांना झाल्या आहेत आणि याची माहिती सन्माननीय आयुक्त महोदयांना आम्ही पत्र दिलेलं आहे की अतिक्रमण विभाग हा अतिशय चांगल्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये काम करत आहे। नाशिक मनपा प्रशासनाचे प्रत्येक विभागात काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, रस्त्याचे काम सुरू आहे, पण त्यातली त्यात अतिक्रमण विभागाचं काम हे उल्लेखनीय आहे। आणि असं असताना या ठिकाणी जर कोणी लोकप्रतिनिधी आपल्याला प्रशासनाला अतिक्रमण काढू नये किंवा अतिक्रमणाच्या बाजूने असेल तर अशी माहिती आम्हाला द्यावी, ही सर्व शहराला कळवावी, म्हणून असं एक पत्र मी स्वतः माझ्या पत्रावरती त्या ठिकाणी दिलेलं आहे। सन्माननीय आयुक्त जर असं कोणी असतील तर नक्कीच सन्माननीय आयुक्तांनी मला त्या ठिकाणी माहिती द्यावी आणि संबंधित माहिती घेऊन मी वरिष्ठांशी चर्चा करेल आणि या नाशिक शहरामध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी चांगल्या पद्धतीने रस्ते मोकळे कसे होतील, कारण सिंहस्थाच्या निमित्ताने करोडो भाविक या ठिकाणी येणार आहेत, लाखो साधू महंत संत येणार आहेत आणि ह्या नाशिक शहरामध्ये प्रत्येक जण त्या सिंहस्थाची इत्थंभूत माहिती प्रशासनाच्या माध्यमातून घेऊन नागरिकांपर्यंत राज्यभर देशभर आपण लोकप्रतिनिधी मीडिया सुद्धा पोहोचवत आहे, म्हणजे प्रत्येकाचं कर्तव्य झालेलं आहे किंवा एक जबाबदारी झालेली आहे, म्हणून असं पत्र मी दिलेलं आहे। झाले ना, 9 मध्ये पण झाले। सातपूर विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं तक्रारी आहे तिथं आता पाऊस आहे, पावसाचा काळ आहे, काही कायद्याच्या गाईडलाईन्स आहे, या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे सातपूर विभागाला जर म्हटलं तर कर्मचारी कमी आहे, कमी कर्मचाऱ्यांमध्ये त्यांना एवढा मोठा 5 प्रभाग आहे आणि प्रत्येक ठिकाणी आता त्याविषयी आम्ही महापौर आहे, आम्ही लिंक रोडला व्हिजिटला गेलो, खड्डे पडले होते, त्या ठिकाणी ऑलरेडी अतिक्रमण मुक्त केलं होतं, परत काही लोकांनी त्या ठिकाणी त्याचा गैरफायदा घेऊन अतिक्रमण दिसलं, तात्काळ आमच्या अतिक्रमण विभागाने ते महापौरांनी आदेश दिले होते की तात्काळ ते अतिक्रमण मुक्त केलं। म्हणजे असं नाहीये, फक्त कर्मचाऱ्यांची संख्या, वाहनांची संख्या आणि संपूर्ण शहराची परिस्थिती आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागात प्रत्येका सदस्याला वाटतं की त्याच्या प्रत्येक भागामध्ये काही अतिक्रमण आहे ते त्यांना काढायचं आहे अर्जंटमध्ये, नागरिकांच्या तक्रारी आहे, प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक जाम होते, रस्ते खोदलेले आहे, अर्धेच रस्ते वाहतुकीला मिळत आहेत, अजून रहदारीवर लोड होतोय, शाळेच्या बस शाळेत उशिरा जात आहे, जो कोणी ऑफिसला जात असेल, कामावर जात असेल, कंपनी जात असेल, शिक्षक शाळेत जात असेल, त्या प्रत्येकाला आज उशीर होतोय। याचं एकमेव कारण आम्ही मिसिंग लिंकच्या काही माहिती घेतली का या शहरातल्या अशा काही मिसिंग लिंक आहे, मागच्या सिंहस्थापासून तर आजपर्यंत डीपी रोड झाले पण छोट्या मिसिंग लिंक बाकी, त्याच्यामुळे रस्ता पूर्ण होऊ शकला नाही, रहदारी अशा पण आम्ही शोधायला सांगितलेले, त्याच्याविषयी सुद्धा आयुक्तांनी कलेक्टरांची आम्ही भेट घेतलेली आहे। त्या मिसिंग लिंक सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण ताब्यात घेणार आहोत कलेक्टरांच्या अधिकाराच्या आधिपत्याखाली। आपल्याला सुद्धा असं काही सुचत असेल आपण सुद्धा या शहराचे नागरिक म्हणून आमच्या निदर्शनास आणून द्या, प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्या, आपण निदर्शनास आणून द्या। हे बघा, शेवटी काय माहिती का, एवढा मोठा महानगरपालिका परिक्षेत्र आहे, एवढी मोठी लोकसंख्या या शहराची झपाट्याने वाढलेली आहे, त्या तुलनेमध्ये मनपाचे कर्मचारी जितके आपल्याला अपेक्षित आहे तेवढ्या प्रमाणात कर्मचारी आणि दर महिन्याला कर्मचारी या ठिकाणी रिटायर होत आहे। नवीन आपण अनेक आउटसोर्सिंग वरती कर्मचारी घेतलेले आहेत, अतिक्रमणच्या विभागाला सुद्धा आहे, मलेरिया विभागाला आहे,
तुमच्या आरोग्य विभागाला आहे, वॉटर सप्लायला आहे, ड्रायव्हर्स मध्ये आहे. प्रत्येक विभागामध्ये आमच्याकडे आउटसोर्सिंगच्या म्हणण्यापेक्षा आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे कर्मचारी घेतलेले आहे. याचं कारण असं आहे की आम्हाला लवकरात लवकर या नाशिक शहराला पुरेसे असलेले अधिकारी कर्मचारी मिळणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी आकृतीबंध हा महत्वाचा विषय आहे. त्याच्यावरती सुद्धा सन्माननीय आयुक्त महापौर आम्ही काम करतो आहे, सर्व सदस्य काम करत आहे आणि एक चांगल्या पद्धतीने शाश्वत विकास होत असताना सिंहस्थामुळे या दर 12 वर्षांनी नाशिक शहराचा जो काही सर्वांगीण विकास होतो, हा सिंहस्थाच्या जो माध्यमातून जो केंद्र आणि राज्यातून फंड्स येतात त्याच्या माध्यमातून हा विकास घडला जातो. आणि मग असं असताना जसं सिंहस्थ ही पर्वणी आहे, शाही स्नान होतं, तशी विकासाची सुद्धा पर्वणी दर 12 वर्षांनी नाशिकला सिंहस्थाच्या माध्यमातून येते. आणि म्हणून आपण सर्वजण या नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपल्याला असं कोणी आठवत असेल आम्हाला सुचवा.